बाजारामध्ये आता भरपूर अशा मस्त लिंबा यायला लागलेली आहेत. तर अशाच्या लिंबाचा एकदम चटपटीत असा हे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर लिंबाचं लोणचं घालताना नेहमी काय होतं, की आपण लोणचं खातो आणि साल फेकून देतो. पण तसं बघितलं तर या सालीमध्येच खूप सारे सत्व असतात. त्यासाठीच मी हे छान मस्त क्रश असं लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे. आणि अगदी झटपट होतं आणि अगदी आरामात 1 ते 2 वर्ष सहज टिकतं आणि अगदी सोपी आणि अगदी सहज होईल अशी ही मी इथं कृती सांगितलेली आहे. तर नक्की करून बघा. अजून तुम्ही जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया. तर इथे बघा मी बाजारातनं असे मस्त छान टपोरे लिंबू घेऊन आलेली आहे. तर हे लिंब हे पातळ सालीचेच घ्यायचे, जाड सालीचे अजिबात घ्यायचे नाही. कारण जाड सालीचे लिंब घेतले तर हे लोणचं थोडंसं कळवट होतं. तर हे लिंबू मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आता हे टाकलेले आहे. उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनटं हे असेच ठेवायचे. 10 मिनिटानंतर बाहेर काढून कपड्याने स्वच्छ कोरडे पुसून घ्यायचे. त्यानंतर ह्या लिंबाच्या अशा बारीक बारीक तुम्ही 4 फोडी करा किंवा 2 फोडी करा. पण ह्यामध्ये बी अजिबात ठेवायची नाही. बी ठेवली तर तुमचं हे लोणचं कळवट होतं. हमखास कळवटच होईल. म्हणून लक्षात ठेवा, बी आवर्जून काढा. तर अशा प्रकारे बघा सगळ्याच्या बिया मी काढून घेतल्या आणि सगळ्या लिंबांच्या फोडी केल्यात. तर हे लिंब मी वजनी प्रमाणात आणलेले होते. तर ह्यासाठी साखर वगैरे कशी घ्यावी हे मी पुढे सांगणारच आहेत. आता मिक्सरला हे असं भरडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश अजिबात ह्याला लागू द्यायचा नाही. तर असं छान मस्त हे बारीक वाटून झालेलं आहे. आता मेजरमेंट घेताना आपण कपाच्या साह्याने घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला साखर किंवा गूळ टाकायची तर ते प्रमाण परफेक्ट कळेल. तर आता हे वाटीने मोजून घेतलं तर 1 वाटी असं मिश्रण भरलेलं आहे. तर एका वाटीसाठी आपण त्याच्या दुप्पट गूळ किंवा साखर टाकणार आहोत. कारण 1 वाटी घेतलं तर ह्यामध्ये थोडा कडवटपणा असतो सालीला, म्हणून थोडीशी रुचकर चव येण्यासाठी दुप्पट प्रमाण घ्यावं. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता कढईमध्ये हे सगळे साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. आणि इथे मी साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात. तर अशा प्रकारे हे मी अगोदर खाली छान मस्त मिक्स करून घेतलं. नंतर गॅसवरती ठेवून मध्यम आचेवरती छान याला आपण सतत असं ढवळत राहायचं आहे. तर बघा याला कसं छान पाणी सुटलेलं आहे आणि अगदी पातळ असं मिश्रण झालेलं आहे. तर ह्याचा कलर बघा आता सुरुवातीला थोडासा असा पिवळसर दिसतो. तर छान याचा कलर बदलेल आणि याला चकाकी येईल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. कारण बऱ्याचदा आहे ना हे लिंबाचं लोणचं याला काही दिवसांनी बुरशी येते अशी बऱ्याच जणांची कंप्लेंट असते. म्हणून हे लोणचं परफेक्ट शिजणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा अवघ्या अर्ध्या तासामध्येच याचा कलर छान मस्त असा बदललेला आहे. तुम्ही बघू शकता आणि छान मस्त चकाकीसुद्धा आलेली आहे. तर आपण बोटांच्या चुकटीमध्ये घेतल्यानंतर ह्याचा 1 तारी पाक झाला की समजावं की आपलं मिश्रण छान आपलं शिजून आलेलं आहे. तर ह्यापेक्षा जास्तसुद्धा ह्याला आपल्याला शिजवायचं नाही. नाहीतर काय होतं की हे मिश्रण जास्त घट्ट होतं. आणि किंचित यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही. त्यानंतर लाल काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. तर काश्मीरी मिरची पावडरने रंगसुद्धा छान येतो आणि एक असं तिखट आंबट गोड असं हे लोणचं तयार होतं. तर इतकं छान लागतं ना तुम्हाला सांगते. अगदी आजारातून जो नुकतंच उठलेलं असतं ना त्या व्यक्तीला जर दिलं तर त्याच्या तोंडाला अगदी अप्रतिम चव येते. तर अशा प्रकारे हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे लोणचं अजून शिजलेलं नाही. अजून आपल्याला थोडंसं 10 ते 15 मिनटं हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर असं हे छान मिक्स करून घेतलं आणि जास्त मोठ्या फ्लेमवरती सुद्धा आपल्याला हे शिजवायचं नाही. तर बघा इतका सुंदर स्मेल येतोय घरभर. हे लोणचं शिजलं की नाही याची सोपी ट्रिक म्हणजे हे थोडंसं एका प्लेटमध्ये काढायचं आणि बोटांच्या चुकटीमध्ये पकडायचं आणि 1 तारी असं थोडंसं चिकट पाक निघाला ना की समजावं की लोणचं छान शिजलेलं आहे. तर त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर खूप कडक होतं आणि याला असं रसरशीत असं हे लोणचं राहत नाही.
तर आता बघा घट्टपणासुद्धा आपल्या लोणच्याला छान आलेला आहे आणि रंग तर अप्रतिम. तर असं आपलं हे चमचमीत लोणचं तयार आहे. आता हे लोणचं गॅस बंद करून घ्यायचा आणि पूर्णतः थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये भरायचं. तर काचेच्या बरणीमध्ये 1 ते 2 वर्ष अगदी आरामात टिकतं आणि जसं-जसं हे लोणचं मुरत जातं ना, तसतशी त्याची चव अधिकच वाढते. तर माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.